ती विधवा होती. पुन्हा एकदा नव्याने संसार थाटावा या विचाराने ती जोडीदार शोधत होती. तिच्या संपर्कात अविनाश आला. तिला त्याची भूल पडली. दोघांनी लग्न करायचे ठरवले. पण लग्नाआधीच त्याने तिला शरीर सुखाची गळ घातली. ती नाही म्हणू शकली नाही. ती त्याच्या फ्लॅटवर गेली. तो होणारा नवरा असल्याने तिला कसलीच भीती नव्हती. काही वेळातच ती विवस्त्र झाली आणि अविनाश सोबत कामक्रीडेमध्ये रंगून गेली. हे सुख भोगताना तिला जाणवले नाही की त्या खोलीत सगळे कॅमेराबद्ध होत आहे. या एकांतातील क्षणाचा व्हिडिओ बनवला जात आहे. हा व्हिडिओ बनवणारी होती अविनाशची बायको चंद्रिका. आता पुढे जे होणार होते ते अतिशय धक्कादायक होते. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील अविनाश प्रजापती हा एक सामान्य माणूस वाटत होता. तो नरसिंगपूरचा रहिवासी होता. त्याचे वडील गावातीलच सहाय्यक होते. 1.5 वर्षापासून तो भोपाळमध्ये राहत होता. सर्वसाधारण चेहरा, बोलका स्वभाव यामुळे त्याची कोणावरही लगेच छाप पडत असायची. छान चौकीत राहण्याची सवय असल्याने तो आकर्षक दिसत होता. त्यामुळे त्याचा मित्र परिवार देखील मोठा होता. त्याचा संपर्क चांगला होता आणि याच आधारावर तो काही ना काही करामती करत असायचा. लोकांना गंडा घालून चैन करण्याची त्याला खोड होती. परिणामी लोखंडी सळ्या विकण्याच्या नावाखाली, ॲप बनवण्याच्या नावाखाली आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याबद्दल अविनाश विरुद्ध FIR दाखल झाले आहेत. त्याचे लग्न झाले होते पण त्याच्या या वागणुकीमुळे त्याची बायको त्याला सोडून गेली. त्या दोघांमध्ये घटस्फोट झाला. तेव्हापासून अविनाश एकटाच होता. अविनाशच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं जेव्हा तो एका ऑटोमोबाईल कंपनीत कार खरेदी करण्यासाठी गेला. तिथे त्याची भेट सेल्स एक्झिक्युटिव्ह चंद्रिका पालीवाल हिच्यासोबत झाली. चंद्रिका गोरीगुमटी, गुबगुबीत अंगाची आणि बिनधास्त स्वभावाची होती. तिच्या मनमोकळ्या वागण्याने पुरुषांना तिची भुरळ पडत होती. अनेक पुरुष तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते. तीही पुरुष पाहून मैत्रीचा हात हातात घेत होती. तिची श्रीमंत लोकांमध्ये उठबस होती. राजकारणी लोकांशी, अगदी मुख्यमंत्री, आमदार, खासदारांनाही ती भेटल्याचे फोटो उपलब्ध आहेत. तिलाही ऐशोआरामात राहण्याची सवय आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिची आलिशान जीवनशैली लोकांना दाखवत असायची. तिचे इंस्टाग्रामवर 28,000हून अधिक फॉलोवर आहे. अविनाश तिच्या बिनधास्त वागण्यावर आणि गुबगुबीत देहावर भाळला होता. तो तिच्या मागे लागला तर तिलाही त्याची भूल पडली. त्याच्या गोड बोलण्यावरून तो तिला उद्योजक, श्रीमंत घरातील वाटला. त्यामुळे तिनेही त्याला रिस्पॉन्स दिला. तर तिच्या वागण्यावरून त्यालाही ती श्रीमंत घरातील सुशिक्षित तरुणी वाटली. त्यामुळे त्याने तिचा पिच्छा पुरवला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. पहिले काही महिने मजेत गेले. दोघांनी मनसोक्त मजा मारली. नंतर मात्र दोघांच्याही लक्षात आले की दोघांचीही ऐपत नाही. दोघेही सामान्य परिवारातील आहे. दोघांनाही ऐशोआरामात जगायचे आहे. पण हातात मात्र पैसे नाही. पैशासाठी ती नटून थटून पुरुषांमध्ये वावरते तर तो लोकांना गंडा घालत फिरतो. दोघांनाही दोघांचे खरे रूप समजले होते. पण आता वेळ निघून गेली होती. तोवर अविनाशच्या व्यवसायात तोटा झाला होता. आर्थिक तंगी वाढली होती. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा ते दोघे विचार करू लागले. या दरम्यान चंद्रिकाला एक कल्पना सुचली. ती कल्पनाच वेगळी होती. सर्वसाधारणपणे लोक जो विचार करू शकतात त्याहून तिची कल्पना जरा वेगळी होती. तिने तो विचार केला होता. तो विचार इतर कोणाच्या मनात अपवादाने देखील आला असेल. हा प्लॅन असा होता की अविनाशची कोणावरही छाप पडत असायची. त्याच्या दिसण्या बोलण्यावरच चंद्रिका भाळली होती. तिच्याप्रमाणेच इतरही स्त्रिया त्याच्यावर भाळू शकतात. एखाद्या श्रीमंत बाईला त्याने बोलवायचे, लग्नाचे आमिष दाखवायचे आणि तिच्यासोबत शरीर संबंध ठेवायचे. या संबंधाचे व्हिडिओ चित्रीकरण लपून चंद्रिका करेल आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन त्या महिलेला ब्लॅकमेल करून पैसा उकळला येईल असा तिचा प्लॅन होता. काही महिला गरजेपोटी परपुरुषांशी संबंध ठेवत असल्याची उदाहरणे आहेत. काही नीच लोक पैशासाठी बायकोचा देह विक्रय करायला लावल्याची उदाहरणे देखील आहेत. पण पैशासाठी पुरुषानेच महिलेला सुख देणे किंवा पैशासाठी आपला नवरा परस्त्रीला भोगायला देणे
ही साऊथर्न स्टाईल नीच कल्पना चंद्रिकाच्या विकृती मेंदूतून जन्मली होती. तिने हा प्लॅन अविनाशला सांगितला. तिचे बोलणे ऐकून त्याने आधी तिचा अंदाज घेतला, नंतर मात्र तो खुश झाला. आता त्याला त्याच्या बायकोच्या परवानगीने परस्त्री भोगायला मिळणार होती. परस्त्रीची ओळख करून घेणे, तिच्याशी प्रेमाच्या गप्पा मारणे आणि तिचा उपभोग घेणे, या सगळ्यात त्याला त्याची बायको साथ देणार होती. हे त्याच्यासाठी आनंद देणारे असले तरी ते अत्यंत नीच आणि धोकादायक होते. माणुसकीला कलंकित करणारे होते. एका महिलेनेच दुसऱ्या महिलेचा घात करणारा हा खेळ सुरू झाला. यासाठी लग्न जमवणाऱ्या वेबसाईटचा आधार घेण्याचे ठरले, कारण तिथे काही खोटी माहिती लिहिली तरी चालते हे त्या दोघांनाही माहीत होते. वास्तवात एखादा बाईला बोलवणे तितके सोपे नव्हते. तसेच कुमारिकेचे स्थळ बघायचे नाही, कारण कुमारिका बघितली तर तिच्यावरच अविनाशला खर्च करावा लागणार होता. मग लग्न करायला इच्छुक असणारी विधवा बघायची असे त्या दोघांचे ठरले, कारण तिला वैवाहिक सुखाची माहिती असते. दुसरा विवाह करण्यास ती उत्सुक असते. थोडा प्रयत्न केला तरी ती शरीर संबंधास तयार होऊ शकते. याचाच फायदा उठवण्याचा या दोघांचा प्लॅन होता. पण ती विधवा कमवती, चांगली नोकरी करणारी वा व्यवसाय करणारी असावी याचीही काळजी घेण्याचे ठरले. तरच तिला ब्लॅकमेल करून पैसा उकळता येणार होता. सगळा प्लॅन दोघा नवरा बायकोने बसून तयार केला आणि ते दोघे कामाला लागले. अविनाशने ऑनलाईन विवाह जमवणाऱ्या वेबसाईटमध्ये नोंदणी केली. स्वतःचे रुबाबदार फोटो अपलोड केले. आपण उद्योजक असल्याचे त्याने नमूद केले. तसेच आपला घटस्फोट झाला असून आपल्याला दुसरे लग्न करायचे आहे असेही त्याने नमूद केले. त्यासाठी काही प्रस्ताव येत होते, पण तो सावध शोधत होता. त्याला पाहिजे तशी बाई टप्प्यात येण्याची वाट तो बघत होता. यातूनच त्याला 2 प्रोफाईल मिळाली. त्या दोघींची शिकार करणे फायदेशीर ठरेल असा अविनाश आणि चंद्रिकाचा विश्वास पटला. त्यापैकी एक कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते आणि दुसरी बँकेत नोकरी करत होती. दोघीही दिसायला देखण्या होत्या, विधवा होत्या, दोघी श्रीमंत होत्या. अविनाशला भोगायला देखणी बाई पाहिजे होती, तर चंद्रिकाला लुटायला श्रीमंत बाई पाहिजे होती. दोघांच्याही मनासारखे होईल अशा या दोघी होत्या. त्यामुळे अविनाश आणि चंद्रिकाने त्या दोघींवर लक्ष केंद्रित केले. आता अविनाशने त्या दोघींशी संपर्क केला. वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. त्यानंतर ते संपर्क करू लागले. त्या दोघींनीही माहिती देताना आपण उद्योजक असल्याचे सांगितले. सारे काही व्यवस्थित आहे, पण बायकोचा स्वभाव न पटल्याने घटस्फोट घेतला आहे असे तो सांगत होता. मला फक्त समजून घेणारी सोबतीन हवी आहे असे बतावणी करून तो त्या दोघींशी जवळीक निर्माण करत होता. बँकेत नोकरी करणारी संध्याकाळची बऱ्यापैकी निवांत असायची हे त्याने हेरले आणि तो आता तिच्याशी जास्त जवळीक करू लागला. तीही निवांत क्षणी त्याच्याशी चॅटिंग करत होती. तर कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुणी सकाळी निवांत असायची, त्यामुळे अविनाश तिच्याशी सकाळची चॅटिंग करत होता. काही दिवसातच अविनाशने त्या दोघींसमोर भेटीचा प्रस्ताव ठेवला. त्यांनाही तो आवडला असल्याने त्या दोघी तयार झाल्या. शहराच्या 2 वेगवेगळ्या भागात त्या दोघींना तो भेटला. त्या दोघींशी गोड गोड बोलून त्याने अंदाज घेतला. तसेच आपण खूप चांगले आणि सज्जन आहोत असे भासवण्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर बोलणे भेटीगाठी वाढत गेल्या. आता चंद्रिकाही सक्रिय झाली होती. आता तिने तिच्या घरातच एक बेडरूम तयार केली. त्या बेडरूममधील सारे दिसू शकेल अशा शेजारच्या खोलीत तिने कॅमेरा लावून ठेवला होता. आता त्या दोघांनी मिळून चाचणी घेतली. बेडरूममध्ये सुरू असलेली कामक्रीडा कॅमेऱ्यात नीटपणे चित्रित होते का हे पाहिले. तसेच बेडरूममध्ये येणाऱ्या महिलेला तो कॅमेरा आणि चित्रीकरण करणारी चंद्रिका दिसणार नाही याचीही त्या दोघांनी चाचपणी केली. सारे जमले होते. आता त्या घरात तिसरे कुणी असेल अशी शंकाही संबंधित तरुणीला येणार नाही असे वातावरण तयार झाले होते. मग तिला बेडरूममध्ये आणून कार्यभाग साधण्यासाठी अविनाश चाल खेळू लागला. बँकर तरुणी जास्त आपुलकीने वागत होती. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. सायंकाळनंतर तिला वेळ असायचा, त्यामुळे अविनाश तिला बहुतेकदा सायंकाळी भेटत असायचा. मग दोघे एखाद्या बागेत तलावाच्या काठावर गप्पा मारत बसायचे. सुखी संसाराचे स्वप्ने रंगवायचे. तो बोलता बोलता तिच्याशी चाळे करायचा, तिला जवळ ओढायचा. तीही त्याला बिलगून बसायची. त्याचे हात तिच्या पाठीवरून केसावरून फिरता फिरता तिच्या स्तनांवर फिरू लागले होते. ती मोरून जात असायची. तिच्या उत्तेजना वाढत होत्या.
पुरुष सुखाची इच्छा प्रबळ होत असायची. ही संधी साधून त्याने तिला विचारले, माझ्या फ्लॅटवर जायचे का? तिथे आपण निवांत बोलत बसू, पण फ्लॅटवर दुसरे कोणी नाही का? तिच्या प्रश्नावर तो म्हणाला, अगं मी एकटाच आहे. आता तूच माझी आणि त्या फ्लॅटची मालकीण आहे, तुला कोण अडवणार तिथे? त्याच्या या बोलण्याने ती पागळली, हसली आणि तिथेच फसली. तिने त्याच्यासोबत येण्यास होकार दिला तसा त्याने चंद्रिकाला मेसेज केला. चंद्रिकाने तातडीने सगळी तयारी पूर्ण केली. अविनाश त्या तरुणीला घेऊन फ्लॅटवर पोहोचला. फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिला मिठीत घेतले. तिचे दीर्घ चुंबन घेऊन तो म्हणाला, आय लव्ह यू प्रिये, मी तुझ्यासाठी वेडा झालोय, मला तू आधी का नाही भेटली? त्याच्यासोबत मिठी आवडत म्हणाली, आय लव्ह यू डिअर, कधी लग्न होईल असे झाले आहे मला पण. आता लग्न झालेच आहे की, असे म्हणत त्याने तिला बेडवर पाडले. त्याचे हात तिची वस्त्रे बाजूला करण्याची धडपड करू लागले. ती त्याला साथ देत कपडे उतरवू लागली. पाहता पाहता ती विवस्त्र झाली. त्याने तिला उभे केले आणि खोलीतून फिरवले. त्याने ही कपडे उतरवले आणि उभे करूनच तो तिच्या देहाशी चाळे करू लागला. तिचे चुंबन घेत तिच्या स्तनांचे मर्दन करू लागला. हे करत असताना मात्र त्याने चेहरे कॅमेऱ्याच्या दिशेने येतील याची काळजी घेतली होती. नंतर तिला बेडवर नेले आणि शरीर संबंधाला सुरुवात केली. शरीर सुखासाठी आसुसलेल्या त्या तरुणीने त्याला मनापासून साथ देत आनंद लुटला. ती देहभान हरपून त्याच्यासोबत एकरूप झाली होती. तर तो तिचा उपभोग घेताना हे सगळे चित्रीकरण नीट होईल याची काळजी घेत होता. तर चंद्रिका या कामक्रीडा बघत बसली होती, चित्रीकरण करत होती. ती तरुणी तृप्त झाली, त्याचे चुंबन घेऊन निघून गेली. ती जाताना अविनाशने चंद्रिकाला मिठीत घेऊन चुंबन घेतले. एक काम तर पथ्य झाले. त्या दोघांनी ते चित्रीकरण कॉम्प्युटरवर पाहिले. त्यांच्या मनासारखे शूट झाले होते, त्यामुळे ते दोघे खुश होते. आता दुसरे सावध होते. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी विधवा तरुणी. तिलाही त्याने भुलताप देऊन फ्लॅटवर आणले आणि मनसोक्त भोगले. हे चित्रीकरण बायको चंद्रिकाने केले. आता हे वारंवार होऊ लागले. अविनाशच्या दोघीतील एकीला घेऊन यायचा, भोगायचा आणि चंद्रिका त्या क्षणाचा व्हिडिओ करून ठेवायची. त्या दोन विधवा तरुणींचे व्हिडिओ अविनाश आणि चंद्रिकाच्या हाती होते. आता तो दिवस आला होता की ते मालामाल होणार होते. एक दिवस बँकेत काम करणाऱ्या तरुणीशी बोलता बोलता त्याने आर्थिक अडचण सांगितली. मला थोड्या पैशाची गरज आहे, तुझ्याकडून मिळतील का असे त्याने विचारले. तेव्हा तिने पैसे कशासाठी लागतील, किती लागतील अशा चौकशी केली. तसेच विचार करून पैसे देते असे सांगितले. त्यानंतर 2-4 दिवसात त्याने तिचे कामक्रीडा करतानाचे व्हिडिओ पाठवले. ते पाहून ती हबकली. आता तिचा सगळा प्रकार लक्षात आला. पण फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ती अडकली होती. तिच्या हातून वेळ निघून गेली होती. यातून सुटका करून घ्यायची कशी हे तिला सुचत नव्हते. साहजिकच त्याला पैसे देण्यावाचून काही पर्याय उरला नाही. तो मागेल तसे ती त्याला पैसे देऊ लागली. याच पद्धतीने त्याने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याच्याकडून त्रास वाढू लागला. तो काही लग्न करायला उत्सुक नाही, त्याला केवळ पैसे पाहिजे आहे हे त्या तरुणींच्या लक्षात आले होते. पण आपले व्हिडिओ तिच्या ताब्यात असल्याने त्या दोघींचेही काही चालत नव्हते. अखेरीस कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली. अविनाश प्रजापती याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला, तसेच अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले अशी तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सारा खेळ पोलिसांसमोर उघड केला. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई झाल्यानंतर बँकेत काम करणाऱ्या दुसऱ्या तरुणीने तक्रार दाखल केली. एका पाठोपाठ एक अशा तक्रारी दाखल झाल्याने पोलिसही सतर्क झाले. या पद्धतीने आणखी किती महिलांची फसकर झाली आहे याचा तपास पोलीस करत आहे. तर या सगळ्या प्रकरणाची सूत्रधार आणि अविनाशची बायको चंद्रिका गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. पोलीस तिचाही शोध घेत आहे. तिच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात असून तिला ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने देशभर खळबळ माजली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.